हवा। राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेची बैठक पार पडणार आहे। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक होणार असून या बैठकीमध्ये मुंबई, पालघर आणि ठाण्यातील मनसे नेते, सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व प्राप्त झाले। सभापती पद देऊन भाजपने राम शिंदेंचा आवाज दाबला अशी टीका रोहित पवारांनी राम शिंदेंवरती केली होती। याच टीकेला आता राम शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं। त्यांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार निवडून आले, त्यावर त्यांनी बोलावं असा टोला राम शिंदेंनी लगावला। नारायण राणेंनी पक्ष विसर्जित केला, त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्देश करण्याची आवश्यकता नाही अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली। राणे हे स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात गेले अशी टीका नाईक यांनी केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याला शोभेल असं स्मारक अहिल्यानगरमध्ये उभारणार आहोत, त्यासाठी अर्थ खातं आपल्याकडील निधी कमी पडू देणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जत जामखेडमधून केली आहे। अजित पवार मतदारसंघात आले याचा आनंद आहे। माझे कार्यकर्ते दादांच्या स्वागताला नाही तर अनेक कामं अपूर्ण आहेत याबाबत पत्र द्यायला गेले होते। माझे लोक तहानलेले आहेत, उपमुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवावा एवढीच अपेक्षा आहे असं रोहित पवार म्हणाले। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर्स लागले, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। सोलापूर दौऱ्यावरती असलेल्या नितेश राणेंचा शिवसेना उभाटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केलाय। ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राणेंना कोंबड्यांचे फोटो दाखवले। कार्यकर्त्यांनी कागदावरती कोंबड्यांचं चित्र काढत नितेश राणेंचा निषेध केलाय। नागपूर शहरात बनावट कागदपत्र तयार करून एनओसी मिळवत बांगलादेशींना जवळपास 1234 जणांनी प्रमाणपत्र मिळवलेत। यावरती प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेमध्ये झालेल्या बैठकीत तफावत आढळून आल्याची माहिती समोर आली आहे। 595 प्रमाणपत्र बोगस आढळलेली असून याची चौकशी व्हावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी मनसेच्या माजी नगरसेवकाच्या शाखेमध्ये जाऊन त्या प्रभागातील समस्या जाणून घेतल्या। याचे फोटो सुद्धा सध्या व्हायरल झालेत। शिवसेना आणि मनसेच्या माजी नगरसेवकाच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांच्या प्रमाणातील वाढ बघता पोलिसांचं मनुष्यबळ कमी आहे, त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यामध्ये पोलीस भरती निघणार आहे। 10,000 पदांसाठी पोलीस भरती असणार असून पोलीस अधीक्षक आयुक्तांसोबत अप्पर पोलीस महासंचालकांची बैठक पार पडली, तर एकाच वेळेला एकच अर्ज भरण्याचं बंधन सुद्धा असणार आहे। स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवरती अत्याचार करणाऱ्या दत्तात्रय गाडे याच्या विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी 813 पानांचं आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आलेलं आहे। गुन्हा घडल्यानंतर 52 दिवसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे। ससून रुग्णालयाच्या समितीने दिलेला अहवाल अर्धवट आहे, त्यामुळे पूर्ण अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल होईल। गैसास कुठेही पळून जाणार नाहीत यासाठी पोलीस तैनात करण्यात आले अशी माहिती भाजप आमदार अमित गोरखेंनी दिली। पुणे पालिकेत एकामागोमाग एक गैरव्यवहाराची प्रकरणं समोर येत आहेत। मर्जीतील ठेकेदाराच्या भल्यासाठी कोट्यवधींच्या निविदा काढल्या जात आहेत। तसंच प्रशासक काळामध्ये अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत असल्याचं पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली। सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून नयना सावंत आणि वैभव सावंतांना मारहाण करण्यात आली आहे। उपसरपंचांनीही मारहाण केल्याचा आरोप होतोय, तर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही तर सिंधुदुर्गची बीडच्या दिशेने वाटचाल होते असा आरोप वैभव नाईक यांनी केला। तर याबाबत 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून कोणालाही अटक केली नाही। जळगावच्या कसगाव शिवारातील बांबू शेतीतील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। ही आग इतकी भीषण होती की शिवारातील 5.5 एकरवरील बांबू जळून खाक झाला। यामध्ये शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं। राज्यभरात उन्हाचं प्रमाण वाढल्यामुळे नागरिक हैराण झालेत। मालेगावात तापमान 43 अंशाने वाढलेलं आहे, त्यामुळे दुपारच्या सत्रामध्ये रस्त्यांवरती अघोषित संचारबंदी लागू केल्याचं चित्र पाहायला मिळतं। अशातच उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी नागरिक शीतपेयाचा आधार घेत आहेत, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शीतपेयांच्या मागणीत वाढ झाली। राज्य अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी करताना इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय अनिवार्य करणे यात कोणतंही राजकारण नाही। मराठी भाषेला दुय्यम दर्जा देण्यात आलेला नाहीये, केवळ विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आलाय असं स्पष्टीकरण दिलेलं आहे।
मुंबई पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास जलद आणि अडथळा विरहित करण्यासाठी रेल्वेने महत्त्वाकांक्षी पाऊल उचललेलं आहे। सुमारे 9,000 कोटींपेक्षा अधिक खर्चाची कर्जत ते तळेगाव दरम्यान चौथी आणि पाचवी नवी मार्गिका उभारण्यात येते। या नव्या मार्गिकेमुळे प्रवासाचा कालावधी हा 20 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेलं उजनी धरण शून्यावरती येणार आहे। यंदा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होऊन सुद्धा धरणातील पाणी झपाट्याने कमी झालंय। उजनी धरणावरती सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा यासह इतर काही ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठ्याची भिस्त आहे। कोल्हापूर महानगरपालिकेत झाडू सफाईचं काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी डमी कामगार परस्पर नेमल्याच्या प्रकरणाची चौकशी महापालिकेच्या वरिष्ठ स्तरावरती सुरू झालेली आहे। आठवड्याभरामध्ये याचा अहवाल पालिकेला प्राप्त होणार आहे। हा अहवाल प्राप्त होताच डमी कामगार नेमणाऱ्या मूळ कामगारांवरती कारवाई होणार आहे। यावल तालुक्यातील डांभुर्णी या गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मयत झालेल्या मुलीचा मृत्यू झाला। यावेळेला आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळेला वनविभागाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचं वनविभाग कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी करण्यात आली। राज्यातील पहिल्या 3 दिवसीय कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची सांगता झाली आहे। मराठी कलाकार साताऱ्यातील पाटण तालुक्यामध्ये आपली कलाकारी सादर करतात। यावेळेला पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, नरेंद्र पाटील यांच्यासह अन्य नेते मंडळी सुद्धा हजर होते। पुण्यात मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला विविध रंगी फुलांनी सजावट करण्यात आली आहे। यावेळेला लडक्या गणरायाचं रूप डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेकडून आरोपांचं सत्र अजून सुद्धा सुरू आहे। पुण्यामध्ये आलेल्या कासलेने पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्यात। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची चर्चा बंद दारात झाल्याचं त्याने म्हटलेलं आहे। तसंच मतदानाच्या दिवशी माझ्या खात्यामध्ये 10 लाख रुपये आले, जे वाल्मिक कराडच्या कंपनीतून आले असल्याचा दावा कासलेनं केलेला आहे। धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आले असून ईव्हीएम जवळ न थांबण्यासाठी मला 10 लाख रुपये दिले गेले, असा खळबळजनक आरोप सुद्धा कासलेनं केलाय। दरम्यान माझ्याकडे पुरावे असून मी सर्व गोष्टी उघड करण्यासाठी आलोय, यावेळेला रणजित कासले यांनी म्हटलेलं आहे। तसंच पोलिसांना शरण जाणार असल्याचंही कासलेने स्पष्ट केलं आहे। तुम्हाला 10 करोड रुपयाची ऑफर दिली होती, तुम्ही बोलले त्याच्या व्हिडिओमध्ये? हो बोललो, 10 करोडची म्हणजे निखिल गुप्ताचा, तो मुकेश गुप्ता नाटा सुरतचा बिल्डर आहे, 5,000 करोडचा मालक। त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण येतं ते मी पुरावे काढायला चालू केले होते, तेव्हा मला ऑफर आली। इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात, त्या ठिकाणी पार्टी सुरू होते। आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा। मला बीड परळी सारख्या ठिकाणी मला का आराम दिला? पहिला प्रश्न। निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले, मला आराम दिला। दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला 10 लाख त्याच दिवशी का जमा झाले? धनंजय मुंडे आणि त्या कायमच्या कंपनीच्या अकाउंट मधून संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन। तिसरा, त्याच दिवशी मला किडनॅप करून बार्शी करमाळ्याला का सोडलं? मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडले तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशनने? आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 3 मंडल अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय भाजपानं घेतलाय। 100 बूथ मागे एक मंडल अध्यक्ष या सूत्रानुसार मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघांसाठी 108 मंडल अध्यक्ष निवडण्यात येणार आहे। मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव आणि पर्यावरणविषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली। राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईचा पारा बऱ्यापैकी घसरलाय। गुरुवारी मुंबईचं कमाल तापमान हे 32 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय। तरी सुद्धा आर्द्रता अधिक असल्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले। तापमानाचा पारा वाढल्यामुळे मुंबईसह राज्यातील विजेची मागणी उच्चांकी टप्प्यावरती पोहोचली आहे। राज्यभरात गुरुवारी दुपारी विजेची मागणी तब्बल 30,658 मेगावॅट नोंदवण्यात आली आहे। यापूर्वी 25 मार्चला 30,561, 10 मार्चला 30,229 मेगावॅट विजेची मागणी नोंदवली। नाशिक जिल्ह्यात एप्रिलच्या मध्यात पाणी टंचाईच्या समस्या तीव्र होत असल्याचं चित्र आहे। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अखेर प्रशासनाकडून 22 गावं आणि 37 वाड्यांवरती 22 टँकरच्या 34 फेऱ्यांना सुरुवात झाली। भारत सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत 70 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। आता या वयोगटातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक आर्थिक स्थितीची अट न लावता योजनेचा थेट लाभ मिळणार आहे।
वेगळी चव आणि रंगासाठी प्रसिद्ध असलेल्या रायगडच्या हापूस आता घाऊक बाजारामध्ये दाखल झालेला असून प्रति डझन 600 रुपयांची त्याची विक्री होते। सध्या या हापूसची चव चाखणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलं तरी सुद्धा लवकरच त्याचे दर घसरतील असं बागायतदारांनी सांगितलं। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या YouTube चॅनलसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे। यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडेतोड मतं मांडली आहेत। मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा म्हणून काही भाषा जिवंत राहणार का असा प्रश्न उपस्थित केलेला आहे। महाराष्ट्रात होणारी प्रगती मराठी माणसाचं अस्तित्व संपवणार असेल तर अशी प्रगती नको असं सुद्धा राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं। राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मला असं वाटतं या मराठी या गोष्टीकडे बघणं खूप आवश्यक आहे। नुसते भाषा दिवस साजरा करणं आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळणं याने फक्त मराठी नाही राहणार आहे। मराठी माणसाच्या अस्तित्वावरती वरवंटा फिरवून जर समजा प्रगती होणार असेल ना तर ती नको प्रगती आम्हाला। आज जे काय फ्लायओव्हर्स आणि जे काय ब्रिजेस आणि वगैरे होते हे दिसायला छान दिसतंय, पण ह्याच्यातनं जर समजा मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर नकोय ते आम्हाला। शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत आमच्याकडे। या मुळात शाळा आल्या त्या तुमच्या त्या ह्यांच्यासाठी IAS अधिकारी आणि ह्यांच्यासाठी त्या मुलांसाठी आल्या, म्हणून आता त्याच्या शाळाच्या शाळा सगळ्या देशभर सुरू झाल्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवता येत नाहीत। म्हणजे ज्याला आपण क्रांतीचा उगम ज्याला म्हणतो आपण त्याचा इतिहास तुम्हाला सांगता येत नाही। फ्रेंच रेव्होल्युशन शिकवताय तुम्ही, आम्हाला काय चाटायचं ते? त्या इतिहासातलं बोध आपण काय घेतोय मला असं वाटतं तो शिकवणं जास्ती गरजेचं आहे। बघूया उर्वरित वेगवान बातम्या। मुंबईतील झोपड्यांसारखा पसारा जगात कुठे नाही, हे कुठेतरी थांबायला हवं। यासाठी आजचं अतिक्रमण उद्याच्या झोपड्या होऊ देऊ नका असं उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य शासनाला बजावलंय। उन्हाळी सुट्टीत रेल्वे स्थानकांवरती मोठी गर्दी होते। या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरती तात्पुरते निर्बंध लागू केले। CSMT, LTT तसंच कल्याण या प्रमुख स्थानकात आजपासून 15 मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद असणार आहे। पुढील 24 तासात मराठवाड्यात उष्ण आणि दमट परिस्थिती राहील असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवलेला आहे। तसंच मुंबईत ढगाळ वातावरण आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा वाढलेल्या उष्मा असं वातावरण आणखीन काही दिवस सहन करावं लागणार आहे। सध्या उष्णतेची लाट सदृश स्थिती निर्माण झाली असून पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस राहणार आहे। 22 एप्रिल नंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। आपलं सरकार पोर्टलवरून सेवा देताना किंवा तक्रारी सोडवताना प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दिरंगाई होत असते। त्यामुळे आता आपलं सरकार पोर्टलवरील अधिसूचित सेवांमध्ये विलंब करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांवरती प्रतिदिन 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। पन्हाळा, ज्योतिबा, शिपेकरवाडी, सातेरी डोंगर, आपटी, मराठवाडी या कोल्हापूर जिल्ह्यातील 8 गावांमध्ये असणारा भूस्खलनाचा धोका कमी करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येणार आहे। याकरता DPR तयार केला जाणार आहे। तांत्रिक सल्लागार संस्था नेमण्यासाठी गुरुवारी राज्य शासनाने 12 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वरमध्ये प्राधान्याने हाती घ्यायच्या कामांचा प्रस्ताव मंगळवारी शासनाकडे सादर केला जाणार आहे। तसंच राज्य मंत्रिमंडळाची बैठक 29 एप्रिलला चौंडी इकडे आयोजित करण्यात आली आहे। बैठकीमध्ये त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याचं सादरीकरण केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। निलंबित PSI रणजित कासले याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज पहाटे बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलाय। काल दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले पुण्यामध्ये होता। पुणे विमानतळावरती काल रणजित कासले यांनी पुन्हा गंभीर आरोप केलेले होते। पुणे पोलिसांकडे सरेंडर होऊन बीड पोलिसांकडे अटक होणार असं रणजित कासले यांनी सांगितलं होतं। मात्र आज पहाटे रणजित कासले मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलाय। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। अभिजित, रणजित कासलेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण पाहतोय की बीड पोलिसांच्या एका पथकानं काल रात्री पुण्यात ही सगळी कारवाई केलेली आहे। खरं तर काल उशिरा दिल्लीवरून रणजित कासले हा पुण्यात आला होता। पुणे विमानतळावर पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद त्यांनी साधला होता आणि अनेक आरोप धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक कराड असेल यांच्यावरती अनेक आरोप जे आहेत ते कासलेंनी केले होते। याआधीही अनेक आरोप केले होते, पण काल 10 लाख रुपयांची जी रक्कम त्याच्यानंतर
मी आता पळणार नाहीये, मी पुणे पोलिसांना सरेंडर होणार आहे आणि पुणे पोलिसांना विनंती आहे की मला बीड पोलिसांच्या स्वाधीन करावं, मला अटक व्हायचंय असं विधान जे आहे ते केलं तरी विमानतळावर निघून तो स्वारगेटच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता. खरं तर आज सकाळी तो स्वतः बीडला जाणार होता किंवा पुणे पोलीस आयुक्तालयात स्वतःला सरेंडर करणार होता, पण त्या आधीच काल मध्यरात्री बीड पोलिसांचं एक पथक जे कासलेच्या मार्गावरती होतं त्या पथकाला जी माहिती आहे ती मिळाली होती की कासले स्वारगेटचा जे सुंदरम हॉटेल आहे त्या सुंदरम हॉटेलमध्ये मुक्कामी आहे आणि काल रात्रीपासून जवळपास 1 ते 2 पथक पुणे पोलिसांचे देखील काही पथक कासलेच्या मागावरती होते विमानतळापासून आणि त्यानंतर ज्यावेळेस हे कन्फर्म झाले की तो सुंदरम हॉटेलमध्ये मुक्कामी आहे त्यानंतर आता बीडच्या एका पथकानं त्याला ताब्यात घेतलेलं आहे. सध्या पोलीस जे आहेत ते बीडला घेऊन निघालेल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती सूत्राकडून मिळालेली आहे. कारण 1:30 ते 1:45 वाजता कासले हॉटेलवरती आला आणि तिथून पुढच्या अवघ्या 1 तासात कासलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. म्हणजे ही कारवाई जी झाली आहे ती पहाटे 3 ते 3:30च्या सुमारास झालेली आहे. पहाटे कासलेला रणजित कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आता हे पथक जे आहे ज्यांनी ताब्यात घेतले ते आता बीडच्या दिशेने निघाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आता पुढील कारवाई काय होते, खरं तर बीडमध्ये कासलेवरती एक अट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांना चॅलेंज देऊन तो तिथून फरार झाला होता. पण आता पुढची कारवाई नेमकी काय होते, निश्चित पुढची कारवाई काय होते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद अभिजित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. औद्योगिक क्षेत्र, विमानतळ, बंदरे आणि पर्यटन स्थळं आदींना जोडणाऱ्या राज्याच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल अशा प्रकारे रस्त्यांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामं हाती घ्यावीत अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात महिन्याभरापूर्वी दाखल झालेल्या 123 नव्या सीएनजी बस सदोष असल्याने त्यांची सेवा संचलनातून बंद करण्यात आलेली आहे. सर्व बस संबंधित कंपन्यांकडे माघारी पाठवण्यात आला असून बसमधील तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतरच या मार्गावरती सोडण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला. राज्यातील सहकारी कारखान्यांमधून देय असलेल्या ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर दर, वाहतूक आणि तोडणी खर्च आणि कामगारांचं थकीत वेतन भागवण्यासाठी सरकारने 5,000 कोटींच्या सॉफ्ट लोनची मागणी केलेली, मात्र अद्यापही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या पूर्व रिंग रोडसाठी 30 हेक्टर जागेचं संपादन अद्याप सुद्धा बाकी असून हे काम महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना राज्य रस्ते विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला केली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चालवण्यात येणाऱ्या 102 रुग्णवाहिकांच्या इंधनासह विविध योजनांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून बुधवारी 23 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला. यापैकी रुग्णवाहिकेच्या इंधनासाठी 10 कोटी 20 लाख रुपये तर अन्य योजनांसाठी उर्वरित निधी उपलब्ध असणार आहे. 3 महिन्यांपासून टोमॅटोला भाव नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतातच टोमॅटो सोडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लागवड केलेला खर्च सुद्धा निघालेला नाहीये. इथला भाजीपाला बाजारात सध्या पालेभाज्यांची आवक वाढली आहे, त्यामुळे पालेभाज्यांचे दर घसरले. लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्या, मात्र गावातील निवडणुका ठप्प आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील 1025 ग्रामपंचायतीसाठी 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आले. राज्य सरकारने बेस्ट उपक्रमाला आर्थिक सहाय्य केलं तरच बेस्ट जगेल हे वास्तव आहे, अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी बेस्टबाबतची वस्तुस्थिती मांडली. तसंच येत्या 10 दिवसात आपण पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन सुद्धा दिलं. नवी मुंबईतील क्वीन्स नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाम बीच मार्गालगत सर्व्हिस रोडच्या बांधकामाला आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावून या रस्त्याला हिरवा कंदील दाखवलाय. पाम बीच लगत चाणक्य सिग्नल ते नेरूळ प्लॉट या दरम्यान हा सर्व्हिस रोड बांधण्यात येणार आहे. नवी मुंबई पालिकेचा मालमत्ता करानंतर नगररचना विभाग हा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे. नवी मुंबई पालिकेला 2024-25 या आर्थिक वर्षात 381 कोटी 98 लाखांचा महसूल प्राप्त झालेला आहे. पालिकेने अर्थसंकल्पांमध्ये 305 कोटींचं टार्गेट ठेवलं होतं, मात्र पालिकेच्या टार्गेटपेक्षा 77 कोटींचा अधिकचा महसूल नगर विकास विभागाने जमा केला. मालेगावातील 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यांचं कामकाज पाहणाऱ्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश लाहोटी यांच्या बदलीच्या निर्णयाची अंमलबजावणी उच्च न्यायालयाने 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. बीएमसी हॉस्पिटल बदलत्या वातावरणाचा नवी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय.
ताप सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढलेत. लहान मुलांसह ज्येष्ठांमध्ये ताप सर्दी खोकल्याचे रुग्ण सर्वाधिक दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोल मुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी मिळणार आहे. त्यामुळे महामार्गावरून इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास सुसाट होणार आहे. 1 मे 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. आणि एक मोठी बातमी समोर येते. शालेय शिक्षणात हिंदी सक्ती विरोधामध्ये मनसे आक्रमक झाली आहे. कालच राज ठाकरेंनी या संदर्भामध्ये टीका केलेली होती. आता याच मुद्द्यावरून मुंबईतील शिवसेना भवन परिसरात मनसेने बॅनरबाजी केली आहे. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही अशा आशयाचे बॅनर्स मनसेकडून लावण्यात आले. तर शालेय शिक्षणात हिंदी सक्ती विरोधामध्ये मनसे आक्रमक झालेली आहे. कालच राज ठाकरेंनी या संदर्भात टीका केलेली होती आणि याच मुद्द्यावरून आता मुंबईतील शिवसेना भवन परिसरात मनसेने बॅनरबाजी केलेली दिसते. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही अशा आशयाचे बॅनर्स मनसेकडून लावण्यात आले. आता बघूयात उर्वरित वेगवान बातम्या. मध्य रेल्वेवरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी वरून सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 या कालावधीमध्ये सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावरती वळवल्या जातात. पश्चिम रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक असणार आहे. वसई रोड ते वैतरणा या जलद मार्गावरती ब्लॉक आहे. आज रात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत अप फास्ट मार्गिका आणि डाऊन फास्ट मार्गिकांवरती ब्लॉक आहे. महावितरणने भांडूप परिमंडळामध्ये येत्या आर्थिक वर्षात सिंगल फेजच्या 1,03,925 आणि 3 फेजच्या 19,011 अशा एकूण 1,22,936 नवीन वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. या वाशी मंडल कार्यालयाअंतर्गत सर्वाधिक 52,472, ठाणे शहरांतर्गत 33,657 आणि पेण कार्यालयाअंतर्गत 36,807 नवीन वीज जोडण्यांचा समावेश आहे. सिडकोच्या तळोजा, खारकोपर, बामणडोंगरी आणि द्रोणागिरी या नवी मुंबईच्या वसाहती झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरी परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या परिवर्तनामागे सिडको दूरदृष्टीने आखलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प हे मुख्य कारण ठरत आहेत. तळोजा आणि खारकोपरमध्ये मेट्रो स्थानकं आणि ट्रान्सपोर्ट हब्स उभारण्यात येत आहेत अशी माहिती सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. नक्कीच पाणीपट्टी वसुलीसाठी राबवलेली अभय योजना 1 एप्रिलपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदारांना आता 2% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबई पालिकेने रखडलेल्या पुलांच्या कामांना गती दिली असून विक्रोळी पूल अंधेरीतील गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा पूल खुला करण्याचं नियोजन पालिकेने केलं. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यंदाचा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जाहीर झालेला आहे. 10 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि चांदीचं पदक असं पुरस्काराचं स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घोषणा केली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती नवीन गृहयोजना जाहीर करण्याच्या दृष्टीने सिडकोने चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये विविध विभागातील शिल्लक घरांसह 12,000 घरांचा समावेश असणार आहे असा अंदाज संबंधित विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या कंपन्यांची खरेदी आपण त्यांचं मूल्य ओळखून केली, प्रतिस्पर्धा संपवण्यासाठी नव्हे असा दावा मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी अमेरिकेच्या फेडरल कोर्टामध्ये केला आहे. घरगुती घातक कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी काही वर्षांपूर्वी शहर आणि उपनगरामध्ये 11 ठिकाणी महापालिकेने प्लाझ्मा मशीन बसवलेली आहेत. पुढील वर्षभरासाठी या मशीन परिचालन आणि देखभालीसाठी आता नव्या संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.